वर्षभराची प्रोसेस नको, फास्ट मध्ये काही आहे का? तर असिस्टंट कमांडंट नावाची एक पोस्ट आहे. मग अशी म्हणतो ना पॅरामिलिटरी फोर्स, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, BSF, CRPF, CISF, ITBP अशा पॅरामिलिटरी फोर्स मध्ये असिस्टंट कमांडंट सुपरची पोस्ट आहे. UPSC ची परीक्षा आहे, पण एकच परीक्षा होते, प्री मेन्स काही नाही. एक परीक्षा आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू होतो. या परीक्षेमध्ये आपण ग्रॅज्युएशनला असतानापासून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली, GS चा पेपर असतो, त्याच्यात हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इन्व्हायरमेंट, मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याचा अंदाज आला, त्यानुसार सगळे पुस्तकं उपलब्ध आहेत, ते पुस्तकं घेतले. काही ठराविक विषय आपल्याला अवघड वाटत असतील तर आपल्या जिजाऊसारख्या संस्थेचं मार्गदर्शन निघतं, तर अगदी आपलं मूल 21-22 वर्षी असिस्टंट कमांडंट होऊ शकतं सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये. आणि या सगळ्या सर्व्हिसेसमधून ती डायरेक्टर लेवलला, IPS लेवलला पोहोचतो. कारण असिस्टंट कमांडंट 7 वर्षात डेप्युटी कमांडंट होतो, तो पुढच्या 5-7 वर्षात कमांडंट होतो. आणि ही एखाद्या म्हणजे फोर्सचा तो प्रमुख म्हणून काम करतो. ज्या राज्याची फोर्स आहे त्या फोर्समध्ये सगळ्यात मोठं काम त्याच्या माध्यमातून होतं. नेक्स्ट प्लीज. UPSC आणि MPSC बद्दल बघा, मी टेक्निकल वापरतो. नेक्स्ट, या कंबाईनच्या परीक्षा आहेत. PSI ST असिस्टंट, त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टर व्हायचं आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर व्हायचं आहे, ज्यांना मंत्रालयात ASO व्हायचं आहे किंवा राज्यकर निरीक्षक व्हायचं आहे, अशासाठी MPSC परीक्षा घेते. मग अशी बोलतो. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते आपल्याला जिल्हा निवड समिती, तलाठी, ग्रामसेवक अशा परीक्षेसाठी पण ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला करता येतं. आपण कंबाईनची MPSCचा अभ्यास करत असू तर बाय डिफॉल्ट आपण तलाठी, ग्रामसेवक या सगळ्या परीक्षेमध्ये आपलं उज्ज्वल यश संपादित करू. मला असं वाटतं ज्या सगळ्या 9. पण सामरे साहेब आमच्यासाठी इतके खास का आहे? निलेश सामरे म्हटल्यानंतर माणसांची गर्दी होणार, हे समीकरण या उभ्या कोकणानं 1.5 दशकाहून अधिकचं काळ का सांभाळलंय? याचं उत्तर देताना आप्पा एका कवीनं फार सुंदररित्या वर्णन केलं. हा सगळा महिना हा पंढरीच्या वारीचा महिना आहे, पांडुरंगाच्या भेटीचा महिना आहे. नावात जपत जपत मिळालेल्या सामर्थ्याला पुन्हा दऱ्याच्या पायी टाकण्याचा हा सोहळा आहे, हा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये कवी असं म्हणतात, कोण आहेत निलेश सामरे? खाली अनेक जण विचारतात, कोण आहेत निलेश सामरे की ज्यांच्या मागं हजारोंची आणि लाखोंची गर्दी आम्हाला पाहायला मिळते? कोण आहेत निलेश सामरे की ज्यांचा एक बॅनर पाहिल्यानंतर लोक थांबून वाचतात? माहित आहे, या बॅनरवर लावलेला उपक्रम हा लोकोपयोगी लोककल्याणाचाच असणार आहे. आणि मग ते असं म्हणतात, संतांच्या ओढ्या जेव्हा कृतीत उतरतात ना, पांडुरंगाच्या नावा इतकं जेव्हा सेवेचं महत्व वाढतं तेव्हा आठवलं जातं ते नाव म्हणजे निलेश सामरे. ज्ञानेश्वरांची ज्ञानगंगा, तुकारामांची करुणा आणि गाडगे बाबांची सेवा या तिन्हींची प्रेरणा जिथे एकवटलेली भासते ना, तिथे उभे ठाकतात ते निलेश सामरे. हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करणारे अनेक असतात, पण हात पुढे करून माणसाला आधार देणारे जे असतात ना, त्यांची आठवण करून देतात ते निलेश सामरे. संतांनी ज्या माणुसकीच्या समाजाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारं नाव म्हणजे निलेश सामरे. वारी ही केवळ पंढरीची नसते, ती माणुसकीची असते, त्या वाटेवर चालणाऱ्याच्या प्रेरणा देणाऱ्याची असते. आणि त्याच पांडुरंगानं विटेवर उभा राहून भक्तांना धीर दिला आणि समाजात सेवा, शिक्षण, आधाराच्या कार्यातून अशा जगाला प्रेरणा द्यावी दिली, ते नाव म्हणजे निलेश सामरे. आणि म्हणूनच आम्ही सातत्यानं म्हणत असतो, दिलेल्या जबाबदारीचं भान हे ज्यांना खऱ्या अर्थानं जोपासता येतं, दिलेला शब्द ज्यांना पाळता येतो, 70 वर्षांच्या कोकणातल्या मागासलेपणाला विकासाची झालर देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या हृदयात आहे, ज्यांच्या विचारात आहे, ज्यांच्या मनगटात आहे, असं एक नाव जे हजारो पिढ्यांच्या दारिद्र्याचा संघर्ष संपवण्यासाठी तयार झालंय, एक ते नाव ज्यांच्या येण्यानं कोकणामध्ये पुन्हा स्फुरण आलंय, एक ते नाव निराधार असलेल्या माता माऊल्यांना आपला लेख आलाय अशी भावना आहे, एक ते नाव ज्या लेकरांच्या स्वप्नांना ताकद देणारा माणसातला देव आलाय अशी भावना ज्यांच्या मुलं येते, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या विचारधेचा प्रतिबिंबित करूया. 3 मोफत रुग्णालयांच्या माध्यमातून 50 लाख पेक्षा अधिक रुग्णांना मोफत सेवा देणारा या महाराष्ट्राचा खरा रुग्णसेवक. 48 स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती केंद्राच्या माध्यमातून 9000 पेक्षा अधिकच्या मुलांच्या अंगावर महाराष्ट्र पोलीस दलाची खाकी वर्दी चढवणारा खरा तरुणांचा लोकनायक. अनेक हजारो माता माऊल्यांना सक्षम करून त्यांना खऱ्या अर्थानं स्वयंसिद्ध करणारा या महाराष्ट्रातल्या, या कोकणातल्या लाखो माता माऊल्यांचा खरा भावराया
कोकणाचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, सह्याद्रीचा आवाज, कोकणाचं नेतृत्व, मंडणगडाचे भाग्य विधाते, रत्नागिरीच्या उत्कर्ष, रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्याची आखणी करणारा, आपल्या हक्काचा आपला आवाज, आपले लोकनेते सन्माननीय निलेश भगवान साबळे साहेब यांना विनंती करतो की आपण विचार या जननायकाला आपल्या काळ्याच्या गजरात बोलवताना प्रत्येकाच्या अंगावर एक काटा उभा ठेवला. ही ती व्यक्ती आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीने स्वतः संघर्ष भोगला आणि हा संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नये याकरता पहिल्यांदा पावलं टाकली. आणि दुःखात असताना दुःख दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये हे कोणीही म्हणू शकतो, पण ज्या वेळेला सुखामध्ये हा व्यक्ती आला त्यावेळेला सांगितलं की माझ्या वाट्याला जे सुख आलंय ते इतरांच्याही वाट्याला यावं याकरता पहिलं विधायक काम या महाराष्ट्राचं कोणी निर्माण केलं तर ते निलेश साबळे साहेब. आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं या मंडणगड समाजोन्नती संघाची जी कार्यकारिणी आहे, मुंबई शाखा असेल, ग्रामीण शाखा असेल आणि युवा शाखा असेल, त्या कार्यकारिणीच्या वतीनं सन्माननीय साबळे साहेबांची नुकतीच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी विक्रमी मतांनी निवड झाली. आणि निवडणूक ही केवळ पैशाच्या जोरावर जिंकली जाते, हा सगळ्या पायंडा फोडण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं त्या सन्माननीय निलेशजी साबळे साहेबांचा हा यथोचित सन्मान. यामध्ये पूर्वी समाजोन्नती संघ शाखेचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी रक्ते साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष दिनेशजी साबळे साहेब, सगळीच मंडळी आता इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व शाखा कार्यकारिणी सदस्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय साबळे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचे स्वागत करतो. साहेब, आपण आलात की मंडणगड खऱ्या अर्थाने चैतन्यानं भरपूर मिळतात. इथल्या प्रत्येक माणसाला आपल्या हक्काचा आधार आलाय याची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि अनामिक पद्धतीनं अनेक मनात चाललेली जी काही विचारांची वादळं आहेत त्या सगळ्या वादळांना कुठेतरी स्थैर्यता आली आहे याची देखील एक प्रसन्न अशी अनुभूती देखील आम्हाला आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण सोहळ्याला आपलं गेलं, आपलं उपस्थित राहणं आणि आपण या सगळ्यांना संबोधित करणं, मी सगळ्यांना विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हावं आणि अधिक वेळ न दवडता या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक लोकनेते गौरवजी निलेशजी साबळे साहेबांना विनंती करतो की आपण संबोधित करण्याच्या अगोदर प्रकारची शिकवण साहेब आपला सन्माननीय साबळे साहेबांचं ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचे स्वागत करत आहे. मी शिक्षक साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ आपण सन्मानित करत आहोत. सगळ्यांच्या समक्ष आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्या आपल्या मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या करिअर गायडन्स कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते आदरणीय बानगुडे पाटील साहेब, व्यासपीठावरील आणि तिन्ही सभा मंडपात आणि बाहेर उभे राहिलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आतमध्ये प्रवेश केल्यापासून म्हणजे पहिली सभा आमची झाली होती तेव्हा माणसं नव्हती, तेव्हा थोडंसं दुःख वाटलं होतं. परंतु आज आल्यानंतर आज समजलं का जर पावसाळा नसता तर इथे किती मोठा करिअर गायडन्सचा कार्यक्रम झाला असता याची कल्पनाही करता येत नाही. ते आजच्या दिवशी जाणवलं. आयोजकांचे खरोखरच खूप आभार. इथे बसलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद, गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा अट्टहास कशासाठी एवढ्या दुरून बानगुडे पाटील साहेबांना बोलवलंय, आम्ही आलोय, सर्वजण आलोय, तर आपल्याला आपला एक दिशा ठरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. आज उद्याला मी आपल्यासारखाच एक शेतकऱ्याचा मुलगा एसटी मध्ये वडील कंडक्टर होते, आई शेती करायची, परंतु लहानपणीपासून स्वप्न बघितलं. मलाही 70 किलोमीटर कॉलेजला 11वीला जायला लागायचं, विक्रमगड टू भिवंडी. परंतु त्यावेळेसच मी स्वप्न पाहिलं की कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकली पाहिजेत, अशी परिस्थिती मी निर्माण करेन. अगदी शपथपूर्वक सांगतोय, आज महाराष्ट्रातीलच नाही तर अगदी गुजरातच्या राज्यातले विद्यार्थी आपल्या घडकोळीच्या जिजाऊमध्ये शिकतात. हे स्वप्न पूर्ण करत असताना 90-91 ला मी 11वीला असताना पेपरामध्ये बातम्या आल्या
का आमचा जव्हार तालुका होता त्यावेळेस त्या जव्हार तालुक्यामध्ये 117 का 118 बालकं कुपोषणाने मृत्युमुखी पावले. तेव्हाही मन गाईवरलं का बाबा ते आदिवासी राहिले तर ते आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांची शासन व्यवस्था करतोय, परंतु आपणही व्यवस्था केली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था केली पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय, देशाला पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या महाराष्ट्राने दिल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर गुजरातला सेलवासला उपचारासाठी जायला लागत असेल किंवा दर 15 दिवसांनी माझ्या जिल्ह्यातली ताई जर आरोग्याच्या सुविधे वाचून डिलिव्हरीला जात असताना मृत्युमुखी होत असेल तर आपला जिवंत असण्याचा उपयोग नाही. त्या दृष्टीने स्वतःचे मल्टी स्पेशालिस्ट वडिलांच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले. हे मी यासाठी सांगतो, मी मोठेपणा नाही करत, तर जे स्वप्न पाहिली ती स्वप्न साकारली, बहुतांशी साकारली, उरलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. मी 2008 ला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती करताना हे स्वप्न पाहिलं का आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्याचा आरोग्याचा विकास करायचा आहे, शिक्षणाचा विकास करायचा आहे. या 5 जिल्ह्यातली कुठलीच मायमाऊली किंवा कुठलाही आजोबा ज्याला मुलं बाळ नाही तेही आजी आजोबांना उपचाराशिवाय जगावता कामा नये अशी आरोग्य व्यवस्था तयार केली पाहिजे. त्या दृष्टीने 3 हॉस्पिटल आपण सुरू केलेले आहेत. लवकरच तुमच्याही बाजूला जवळच रायगड जिल्ह्यामध्ये आपण एक 4थं हॉस्पिटल सुरू आणि 5वं सिंधुदुर्गात होईल, जेणेकरून पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत उपचाराशिवाय कोण दगावणार नाही अशी काळजी आपण. त्याचबरोबर दुसरं स्वप्न बघितलं का शिक्षणाशिवाय परिवर्तन होणार नाही. त्या दृष्टीने आपण आपली स्वप्न पूर्ण केली नाही केली माहिती नाही, परंतु ज्याला मूलबाळ नाही त्याही मुलाला आपण शिकवलं पाहिजे. या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे ठाण्याची सिंगाणे असेल, मुंबईतील मोठमोठ्या शाळा असतील, अशा दर्जाच्या शाळा सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी पासून गोव्याच्या बॉर्डर पासून गुजरातच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली शाळा उभी करायची, तर जेणेकरून आमचा कुठलाही माणूस 10-15 हजार रुपयाच्या पगारासाठी मुंबईकडे जाणार नाही, मुलांच्या शिक्षणाच्या नावाने जाणार नाही. त्याला इथेच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून देऊ, जी मुंबईच्या दिल्लीच्या धर्तीवरच त्याला शिक्षण व्यवस्था मिळेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची. त्यासाठी 10 CBSE शाळा उभी. त्याचबरोबर आपल्याला बघतोय, आता मी बसलो होतो, बसल्यानंतर मला समजलं इथल्या गावकर ग्रामस्थां मार्फत का मंडणगडला दवाखाना आहे परंतु शिकाऊ डॉक्टर येतात. एक इंचार्ज डॉक्टर आहे तो बाजूला कुठेतरी दुसऱ्या तालुक्यामध्ये बसतो. त्याच वेळेस आपल्या पक्षाचे आरोग्य मंत्री आहेत योगेश दादाने मी SMS केला का दादा या बाबत बघून घ्या, परंतु आरोग्य मंत्री महोदयांना मेसेज केला का तात्काळ इथे ताबडतोब लक्ष द्या. ते बोलले तात्काळ त्यांचा लगेच रिप्लाय आला का मी कन्सल्ट ऑफिसरशी बोलून इथली आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल त्याबाबत प्रयत्न केला. आपल्याला आपल्या माणसाचा वाचवायचा, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, यापेक्षा निवडणुका आल्या तर ज्याच्या त्यांनी राजकारण करावं, परंतु आपल्याला आपली माणसं मोठी झाली पाहिजे. आपल्याला आपले डॉक्टर करायचे. या बसलेल्या तरुणींनी स्वप्न पाहिली पाहिजे का मला MBBS MD डॉक्टर व्हायचे, मला गायनाईक डॉक्टर होऊन मला माझ्या ताईला माझ्या आईला वाचवायचे, ही स्वप्न पाहिली पाहिजे. इथे बसलेल्या मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे तर उद्याला आज गट शिक्षण अधिकारी साहेब आपले नाशिक जिल्ह्यातून आले, इथला जिल्हाधिकारी आपल्या या मातीतून बसला पाहिजे अशी स्वप्न आपल्या मुलांनी पाहिली पाहिजे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पालकत्व म्हणजे एक कुटुंबाप्रमाणेच आपल्या बरोबर आहे हा विश्वास देण्यासाठी आपल्यापर्यंत का आपण स्वप्न मोठी नाही पाहिजे. मी काल परवा बानकुडे पाटील साहेबांचं कालच एक भाषण ऐकलं होतं. सकाळी सकाळी मी मुलांनाही पाठवलं माझ्या का बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना संकट नाही आली का, जेव्हा त्यांच्यावर औरंगजेबाने मोठा बलाढ्य हल्ला केला करावला आपल्या सरदारांकडे आणि तो हल्ला केल्यानंतर त्यांना इतका मोठा तह करावा लागला का त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी राजांना द्यावा लागला, शिवाजी महाराजांना द्यावं लागलं, स्वतःला वेठीस ठेवण्यात आलं. किल्ल्यापैकी जवळजवळ 10-15 किल्ले सोडले तर सर्व किल्ले दिले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटल्यानंतर जवळजवळ 350हून जास्त किल्ले घेतले. हा इतिहास आपला सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे आपण काय ठरवलं आणि काय करू शकत नाही असं अजिबातच नाही. मगाशी गट शिक्षण अधिकारी साहेब बोलले आपले साहेब या कोकणच्या मातीतील विद्यार्थ्यांमध्ये इतकी ताकद आहे यांना जर प्लॅटफॉर्म उभा करून दिला तर उद्या आमच्या सिन्नर तालुक्यातील आंधळे साहेब IAS आहेत, IPS आहेत, अनेक अधिकारी. मध्ये एका गीते साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो होतो निवडून, तिथे एका गावामध्ये 75 अधिकारी होते. तर अशा अधिकारी आमच्याही कोकणच्या मातीतून प्रत्येक गावपाड्यातून गेले पाहिजे
आणि हे घालवण्यासाठी आदरणीय पालकवर्ग शिक्षक वृंदांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे, त्यांनाही विनंती करण्यासाठी आलोय आणि इथे बसलेल्या सगळ्या तिन्ही हॉलच्या विद्यार्थ्यांना विनंती करायला आलोय, बाळांनो स्वप्न मोठी पहा. आपला विकास शासन करायचं तर करेल, केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल, परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला विश्वास देतो का कोल्हापूरहून आलेला स्वप्नील माने सरकार करून लहानपणी आई गेल्या होत्या, शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचं वडील गेले, त्यांनी स्वप्न पाहिलं, त्याला युपीएससी क्रॅक करायची होती, त्याला प्लॅटफॉर्म जिजाऊने उपलब्ध करून दिला. आज अभिमानाने सांगतो वयाच्या 24व्या वर्षी आयपीएस होऊन पश्चिम बंगालमध्ये आयपीएस म्हणून नोकरी करतायत. सांगलीवरून आलेली शेतकऱ्याची मुलगी, तिला उद्या डेप्युटी कलेक्टर होता, तिला प्लॅटफॉर्म जिजाऊने उपलब्ध करून दिला. सोलापूरून आलेला नागनाथ नावाचा उस्तोड मजुराचा मुलगा, त्याला एमपीएससी करायचं, त्याला उपलब्ध करून दिले. आज डीवायएसपी म्हणून पालघर एसपी ऑफिसला काम करतो. परत आपण सांगाल का काय अडचण आहे? दादानो मी ज्या भागातून आलोय तो भाग आपल्या सरकारचा आहे. तर दररोज त्या जिल्ह्यामध्ये 3 मुलं कुपोषणाने मरण पावतात. ज्याप्रमाणे सर्पदोषाच्या केसेस इथे होतात, मृत्यू जाऊन माणसं मरतात, त्या पद्धतीने तिथेही मरतात. परंतु त्या परिस्थितीला छेद देण्यासाठी त्या भूमीतला एक तरुण जेव्हा ठरवतो तेव्हा मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे 95% डिलिव्हरी या सरकारी दवाखान्यात विदाऊट सीझर होता. ते काम आपल्या शिक्षणाने करू शकतो आपण. तर त्याच मातीतील पोरगा तिथे डॉक्टर आहे सरकारी दवाखान्यामध्ये. तो डॉक्टर असल्यानंतर त्याचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठे हप्ते मिळत नसतील किंवा घेऊ शकत नाही, तो तिथल्या मायबाबूंची सेवा करतो. अशा प्रकारचे विद्यार्थी ते आपल्याला तयार करतात. मी तर म्हणतच असतो, गावच्या तलाठी ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारी असो, आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी आयपीएस IAS अधिकारी राहू दे, इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आपल्याला आपल्या मातीतून झाले पाहिजे. मला आठवलं आता रेस्ट हाऊसला गेल्यानंतर कधीतरी चीफ जस्टिस जिथे आले होते, तो कागद लावला, तो कागद काढण्याची आपल्या निबंधकांचे पद्धत तितकं मोठं आहे. तर या पदावर या 3 हॉल मधल्या बसलेल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजे. त्यांना जे करिअर कार्यक्रम लागतील, जे शिक्षण लागेल, जे क्लासेस लागतील, ते सर्व पुरवण्याची ताकद जिजाऊ मध्ये एवढा आपल्याला सगळ्यांना विश्वास. स्वप्न मोठी पहा, अभ्यासाचं सातत्य ठेवा. जेव्हा अभ्यासाचं सातत्य ठेवाल तेव्हा या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये. संकट येत जातात, संकट येतात जातात, परंतु आपण जर अभ्यासाचं सातत्य ठेवलं तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं मगाशी बोललो मी, आंधळे साहेब IPS झाले, ते वयाच्या 10-12 एक्झाम देऊन 38व्या वर्षी IPS झाले. काल परवा UPSCच्या रिझल्ट मध्ये बघितला तर एक ताई लग्न झाल्यानंतरही 39व्या वर्षी IAS झाली. जेव्हा आपण तिथे बसलेल्या तायांनी मोठी स्वप्न पाहिली, मला वाटतं लायब्ररी सुरू केलेली आहे, ऑनलाईन क्लासेसची सर्व व्यवस्था करू. गट मध्ये तर आपण द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना एका वर्षात नोकरी लावण्याचं काम संदीप पाटील सर आणि केदार सर करतील, हा विश्वास आपल्याला देतो. कारण माझा असा कुठलाच दिवस जात नाही का ज्या दिवशी गोरगरिबाचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा मुलगा प्रशासनात येते. परवाच्याच रविवारी एक क्लास 1 ऑफिसर आपल्याकडनं झाला, 2 क्लास 2 झाले. हे आकडे आपल्याला वाढवायचे, हे आपल्याला आकडे वाढवून मोठ्या प्रमाणात द्यायचे. तर तिथे जाऊन तिथे आपल्याला आपला विद्यार्थी प्रशासनामध्ये दिसला पाहिजे. आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही करप्शन न करता काल परवा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं, त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम केलं पाहिजे. तर कुठलंही करप्शन न करता माझ्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कामाला आपण सेवा म्हणून दिली पाहिजे, सेवा म्हणून पुरवली पाहिजे. तर हे असे अधिकारी आपल्याला सगळ्यांना तयार करायचे आहेत आणि हे वास्तवात आणण्यासाठी मी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलो. मला खूप अभिमान वाटतोय तर जेव्हा जिथे प्रतिकूल परिस्थिती असते त्याच्यातच चांगले रत्न निघत असतात. कोळशाच्या खाणीतच हिरा निघतोय. किंवा मी सांगितलं संकट आल्यानंतरच माणूस कसा प्रवृत्त होतो. आज आपल्याला सांगतोय का आपल्याकडे 19 वर्षाची मुलगी आली, मोहिनी बारमल म्हणून, आदिवासी मोखाडा तालुक्या सारख्या अतिदुर्गम भागातून लग्न करून तिला ठाण्याला दिली होती. ठाण्याच्या झोपडपट्टीत गुन्ह्या गोविंदात नवरात्री आणि सासू राहत होते. वयाच्या 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना नवऱ्याला हार्ट अटॅक आला कोविड नंतर. नवरा गेला ती बाई खचून पडली. तिला उद्या बाळ पाडायचं का काय या प्रश्नात सगळ्या नातेवाईक सांगते, परंतु ती आई, तिची सासू अज्ञानी होती. तिने सांगितलं बाळाला जन्माला द्या. एक जण बाळाजवळ जपायचं, एक जण ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात, कृष्णनगर भागात धुनी मंडी करायचे. दोघींपैकी 7-8 हजार रुपये दोघींना मिळायचे. जेव्हा ठाण्याचे आपले पोलीस गणती केंद्र सुरू झालं, तिला माहिती मिळाली, ती आली, केदार सरांनी तिचे इंटरव्ह्यू घेतला, ती पोलीस भरतीला यायला लागली. ती लेक्चरला थांबायची नाही. मग एक दिवशी पॅरेंट मिटिंगच्या दिवशी तिला विचारलं, ती धडधडसा केदार सरांजवळ रडायला लागली, तर मी जर लेक्चरला थांबली तर माझ्या मुलाला दूध कोण देणार, दुधासाठी पैसे
15,000 रुपये अभ्यास करण्यात येतील. पोलीस भरतीला त्या काळात उशीर होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाची 800 जागांची भरती निघाली. त्या 800 मध्ये 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीतून मोफत शिक्षण घेऊ लागले. त्यामध्ये ती मोहिनी बारपले कधी मुंबईला गेली तर दादा केला तिला भेटला. संकटे येतात, परंतु संकटाला पार करण्याची ताकदही आपल्यामध्ये आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आणि अडचणी तर प्रत्येकाला येत असतात. मी येताना त्यांना बोलू साहेबांना का पहिल्यांदा मला असं झालं की मी फक्त 3.5 तासामध्ये मंडणगडला पोहोचतो. त्याचं नवी मुंबई पार करताना 2 तास लागतात. तिथून पुढे आला तर वडगावचा नाका पार करता करता पुढच्या म्हणतात इथे येऊपर्यंत आपण थकून जातो. परंतु माझी इच्छाशक्ती होती का वेळेवर या कार्यक्रमाला पोहोचायचं. तर कुठेही ट्रॅफिक लागली नाही, कुठेही काय एकही मिनिटं गाडी कुठे न थांबता इथपर्यंत पोहोचतो. तशाच विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती व्यक्त केली का मलाही IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनियर व्हायचंय. आपण इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. अभिमान वाटतो मला तिथल्या आपल्या धडपडीच्या शिक्षकांचा. CETचा रिझल्ट लागा 10 विद्यार्थी 99% वरती मार्क काढून त्यातले 8 विद्यार्थी आदिवासी आहेत. सांगा बरं त्या आदिवासी विद्यार्थ्यांनी मागेल ते कॉलेज मिळेल का नाही त्यांना? आता नीटचा रिझल्ट JEEला 2 विद्यार्थी क्वालिफाय झाले. तर आपण 9वी पासून ठरवले का ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचंय त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. ज्यांना CA व्हायचंय, न्यायव्यवस्थेमध्ये जायचंय, त्याचंही फाउंडेशन आपण सुरू केलेलं आहे. आणि ज्या गोरगरीब माऊलीच्या मुलीला डॉक्टर व्हायचंय त्याचे नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून सुरू केलेले आहेत. ज्या मुलांना इंजिनियर व्हायचंय त्यांनी देशाच्या सगळ्यात प्रसिद्ध IIT सारख्या कॉलेजला इंजिनियर झालं पाहिजे. त्यासाठी JEEचे क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. या सगळ्याचा लाभ आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपण ज्या आशेने बघताय कोकण त्याच आशेने आम्हीही बघतोय. मगाशी बोलताना मी ग्रामस्थांशी बोललो तर उद्या गोव्याचा पर्यटक हा कोकणच्या या आपल्या 5 जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. किती दिवस आपण सांगायचं पालघरचा आदिवासी माणूस मुंबईच्या बिल्डिंग बांधायला आहे, ठाण्याचा माणूस हॉटेलमध्ये वेटर आहे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गाची माणसं एकतर लिफ्टमध्ये वॉचमॅन आहेत, गेटवरचा वॉचमॅन आहे, एकतर घरकाम करणारे, जेवण बनवणारे ताई, जेवण वाढणारे ताई, भांडी लादी साफ करणारे. हे सगळं चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचं आहे. मुंबईचा मालक आपला माणूस झाला पाहिजे. या राज्याचा मुख्य सचिव आपल्या या मातीतून घडला पाहिजे. ही स्वप्न दाखवण्यासाठी नाही, ही स्वप्न पूर्ततेसाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा उभा राहण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. पण ही स्वप्न आपण पाहिली पाहिजे. आपण सांगणारे जमणारच नाही, हे होणारच नाही, असं नाही होत. आज आता सांगा मगाशी 3:30 वाजता निघाले त्यांना इथे यायचं होतं. स्वप्न पाहिले तर त्या स्वप्न मी पण रात्री 12 वाजेपर्यंत मुंबईला होतो. 5 वाजता उठून निघालो, 5, 5:15, 8:30 इथे पोहोचलो. हे स्वप्न बघितली आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी सातत्य ठेवलं तर नक्कीच स्वप्न पूर्ण होतात. इथे बसलेल्या बाजूच्या हॉलमध्ये बसलेल्या आणि वरती असलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो, दादानो बाबांनो आम्हाला काय मला मानकुडी पाटील साहेबांना किंवा इथल्या आयोजकांना वेळ नाही, काम नाही म्हणून तुमच्यापर्यंत आलेले. तुम्हाला स्वप्न दाखवून स्वप्न पूर्ततेसाठी खांद्याला खांदा तुमच्या लावून आम्ही बरोबर आहोत. परंतु आपण स्वप्न मोठी पहा. अगदी जगाच्या पाठीवर गुगल सारख्या किंवा ऍपल सारख्या कंपनीचा CEO या बाबतीतून झाला पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने स्वप्न बघून अभ्यासाचं सातत्य ठेवा एवढी सगळ्यांना विनंती करतो. 15 दिवसाच्या आतमध्ये आपण मंडणगड आपलं स्वप्नच आहे का? तलासरी मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या भगिनींसाठी जे क्लास सांगतील अगदी इंग्लिश स्पीकिंग, योगा पासून महिला शिवण क्लास पासून जेवण बनवण्यापासून ते सगळ्या क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल. कॉम्प्युटर क्लासेस होतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व सैन्य भरती केंद्र गटच्या परीक्षांसाठी मोफत क्लासेसची व्यवस्था आपल्याकडून करण्यात येईल. जेणेकरून शिपायापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आपल्याच मातीतील माणूस दिला पाहिजे, घडला पाहिजे. समस्या 5 जिल्ह्याच्या सारख्याच आहेत. आरोग्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, विजेच्या असतील, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावितांना दोष देण्यापेक्षा नवीन व्यवस्था आपण तयार करूया इतकंच आपल्याला मी बोलतोय. आयोजकांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतोय की खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो पालकांना का स्वप्न मोठी पहा. मी काय निवडणूक आले म्हणून भाषण द्यायला आलेलो नाही. मी कायम 12 महिने 24 तास आपल्या सोबत असेल. जिथे अडचण असेल तिथे आपल्याबरोबर हा भाऊ उभा असेल. तालुक्याच्या वतीनं मी सर्वांना विनंती करेन की आपण मंडणगड तालुक्याच्या वतीनं आपल्या शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक लोकनेते माननीय निलेशजी सांबरे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान अभ्यासू आणि ऐतिहासिक उभारीला
आपल्या सगळ्यांच्या साथीनं आणि साक्षीनं आपण सन्मानित करा. आता जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यावेळेला सन्मानित करत आहोत. इथे स्वराज्याचे विधाते निर्माते आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास, स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडीचा जे भूक आहे, या प्रांताला शिवाजी महाराजांनी नाव दिलं होतं नवनिधी. स्वराज्याला नवनिधी देणारा हा प्रांत, हा कोकण गडकिल्ल्यांचा, हा कोकण तारामाळांचा, तसा हा कोकण बुद्धिमत्तांचा आणि विचारवंतांचा. देशाला दिशा देण्याचं काम, समाजाला विचार देण्याचं काम या प्रांतानं वारंवार केलं. इथं सगळीच पिकं आम्हाला येतात, त्यात बुद्धीचं पीकही तितकंच आम्हाला येतं. हा इथला इतिहास. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरत. आपल्या आजूबाजूची सगळी माणसं उंचीवर पोहोचावीत असा ध्यास ज्यांचा विश्वास झालाय ते जिजाऊ शिक्षण संस्थेचे सन्मान्य दिलेची सांबरे गेले काही काळ उद्याच्या पिढीसाठी सातत्यानं काम करतात. आरोग्य क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, इथली मुलं घडावी, इथल्या मुलांनी इतरांची आयुष्य घडवावी या उर्मीनं झपाटल्यासारखं ते काम करतायत. आणि त्याचाच एक भाग आजचा हा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम. मी निलेशजी सांबरे सर, जिजाऊ शिक्षण संस्था आणि हे सगळं घडावं अशा अतिविच्छेद उपस्थित असलेले आपण सगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कौतुक करतो. एक तरुण वैतागून रस्त्याने चालला होता, कंटाळला होता, थकला होता. कुठेतरी थांबावं, शांतपणे विश्रांती घ्यावी असं त्याला वाटलं. आणि तो एका दाट झाडीत शिरला. एक मोठं झाड बघितलं आणि त्याच्या बुंद्याशी तो बसून गेला. वाऱ्याची हळूवार गार झुळूक आली आणि त्याला इतकं छान वाटलं की शांतपणे त्याने डोळे मिटले. थोडा वेळ गेला. त्या शांततेच्या तृप्ततेचा अनुभव त्याने घेतला आणि त्याच्या मनात विचार आला, पोटात भूक लागली, जर खायला मिळालं असतं इथं तर काय बहार आली असती. त्याच्या मनात विचार आला आणि काय खायला मिळावं हे पदार्थ डोळ्यासमोर तरळले आणि दुसऱ्या क्षणी ते सगळं त्याच्याकडून उपस्थित झालं. विचार करायला वेळ नव्हता. त्यांनी जे समोर होतं ते पटपट खाऊन घेतलं. तृप्ततेचा ठेकर केला. पुन्हा शांतपणे बसला. जेवण उत्तम झालं, पण थोडा आता जेवणानंतर थंड काही प्यायला मिळालं असतं ना मजा आली असती. त्याच्या मनात काय प्यायचं याचा विचार आला आणि क्षणात त्याच्या समोर ते हजरही झालं. तो तृप्ततेनं ते थंड पिला. आता त्यांनी शांतपणे डोळे उठले. जेवण झालं होतं, थंड घेऊन शरीर थंड झालं होतं. वाऱ्याची झुळूक स्वर्गात असल्याचा भास आणून देत होती आणि त्या वातावरणात त्याच्या शांत मनात विचार आला, सगळं उत्तम झालं. नशिबानं येतात आणि त्यांनी डोळे उघडले. वर ते प्रचंड मोठं झाड दिसलं आणि मनात विचार आला, या झाडावर भूत असतील. दुसऱ्या क्षणी त्याला झाडावर भूत नसताना दिसली आणि त्याच्या मनात विचार आला, आता ही भूत मला त्रास देणार. आणि क्षणात ती भूत खाली उतरली, त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. आता ही भूत मला मारून टाकणार. आणि तिसऱ्या क्षणी त्या भूताने त्याला मारूनही टाकलं. तो ज्या वृक्षाखाली बसला होता तो कल्पवृक्ष होता. तिथं तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते. खरं तर या जगात सृष्टी वास्तवात कुठं कल्पवृक्ष आहे की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक माणसाचं मन हे त्याच्यासाठी कल्पवृक्षासारखंच काम करतं. ज्या मनात तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा पूर्णत्वाला जाते. या जगामध्ये तुमचा पराभव करायचं सामर्थ्य दुसरा कुणाचंही नाही.
ते फक्त तुमच्या विचारात आहे. या जगात दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. तुम्हाला बंधनं फक्त तुम्ही घालू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. तुम्हाला मर्यादा फक्त तुम्ही घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. तुम्हाला विजयी फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. तुमचं मन हे जगातलं सगळ्यात सामर्थ्यशाली शस्त्र आहे. सगळ्यात एका कायद्याला न्यायमूर्तीने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तीला विनंती केली, याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्ती म्हणले ठीक आहे. आणि त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. शास्त्रज्ञ अधिकारी जमा झाले. त्याला सांगितलं, आता काही क्षण तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. तुम्हाला जे मिळालं आहे त्याचा वापर तुम्ही कसा करता याच्यावर तुमचं यश असतं. शिवाजी महाराजांकडे पुण्यात आले तर काहीच नव्हतं. पण महाराज खरं सांगत नाही बसले. कुणी मला तोफा दिल्या तर लढेन म्हणतो, कुणी मला सैन्य दिलं तर राज्य उभा करेन म्हणतो. नाही, जे आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या बळावर आपलं ध्येय गाठलं. आमच्या मुलांना ते सांगा, कारण कसली सांगता, आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता, स्वतःच्या कमतरताना बलस्थान माना आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सगळ्यात मोठं यश आहे. या जगामध्ये इतिहास ज्याला सगळं मिळालंय त्यानं कधी घडवलेला नाही. ज्याच्याकडे शून्य आहे त्यांनीच विश्व उभा केलंय. त्यामुळे तुम्ही शून्य आहात याचा अर्थ तुम्ही विश्व उभा करणार आहात. कारण कसली सांग, प्रत्येकाची क्षमता आहे. प्रत्येक मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालं म्हणजे. मी त्याला म्हटलं, तू काही खेळ वगैरे खेळतोस का? नाही. म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतोस का काय? तो म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. बोलशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायचं तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला? अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. आम्हाला सुचायचंच बंद झालं. एवढ्यात त्याचा मित्र धावत आला, हे पळ कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं, तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं. मग संकट चांगली आहेत का वाईट? चांगली आहे. संकटाचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला हवायला येत नाही. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट अडचणी
आणि अडथळे यायलाच हव्या, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांना आपले गुरु मानतात. जिल्हा आंबेडकर शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बराक ओबामानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय, सिम्बॉल ऑफ नॉलेज या आंबेडकर. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारा मुलगा सिम्बॉल ऑफ नॉलेज. परिस्थितीनं त्यांना आलं. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती होता. परिस्थितीनं त्यांना आलं. लाल बहादूर शास्त्री गंगेच्या एका काठावर राहायचे, शाळेत दुसऱ्या काठावर. रोज नौक्यातून शाळेला जावं लागायचं. पैसे असायचे नसायचे, त्या दिवशी काठावर उभा राहिले. नावं येत होत्या जात होत्या. लाल बहादूर उभाच. शेवटी शेवटच्या नावड्यानं विचारलं, लाल बहादूर येतोयस ना, चल शेवटची नाव आहे. लाल बहादूर म्हटले, यायचं तर आहे. मग थांबलायस का? तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. अरे मग उद्या दे. पण उद्या तर कुठून येते? अरे मग आल्यावर दे ना. आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर. तुम्ही जा, मी येईल. शेवटची नाव गुंडायची. लाल बहादूर शास्त्री हातावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यामध्ये वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडासा करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत छेद खायचे. छपाचं पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. कपडे परिधान करायचे, वह्या पुस्तकं घेऊन शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला अडवते? फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची चिमुरडी शाळेतून धावत घरी आली. वडिलांना म्हणाले, बाबा धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली. वडिलांना प्रचंड आनंद झाला. खुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी वडिलांच्या खुशीतलं बाजूला होती चिमुरडी म्हणाली, बाबा पण मी इथल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान बेटा, अभिनंदन, अशीच मोठी हो. तशी ती रिहा म्हणाली, पण बाबा आता मी राष्ट्रीय स्पर्धेत धावणार नाही, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट, किती दिवस मागतील. आता या राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी तरी घ्याल ना. वडिलांनी खुशीत घेतलं, घेऊया बेटा, या स्पर्धेच्या आधी तुला जरूर बूट घेऊया. आणि ती चिमुरडी रिहा आनंदानं सराव करायला निघून गेली. दिवस उलटले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर राहील आणि त्या दिवशी ही चिमुरडी रिहा आपल्या वडिलांजवळ आहे. बाबा स्पर्धेला 4 दिवस राहिले, तुम्ही धावण्याचे बूट देतो म्हटले, मला 2 दिवस तरी बूट घालून सराव करायला नको का? सांगा ना बाबा, कधी घेणार बाबा? आपल्या पोरीचे बोल ऐकले, वडिलांच्या डोळ्यात धडदिशा सुरू कळला. पोरीला जवळ घेतलं, बेटा घ्यायचे होते का बूट, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात. पैसे नाही आहेत, मी नाही घेऊ शकत, तुला बूट नाही घेऊ शकत. माफ कर बेटा, माफ कर. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत तिथनं सरदिशी बाजूला झाले. पण ती अशी नाही म्हणाली, मला बूट नाहीत ना, आता मी पाळणारच नाही. मला शूज नाही दिले ना, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. अजिबात. ती नकारात्मकता तिच्या मनाला शिकली. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि अनवानी पाहिलं. 11 वर्षाची रिहा बुलोज स्पर्धेत उतरली. आजूबाजूच्या सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या गर्दीत ही अनवाणी पायाची चिमुरडी रिहा. बघता धावण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या. एका रेषेत सगळे स्पर्धक उभा राहिले. त्याच रेषेत ती रिहा बुलोज आली. अचानक तिचं लक्ष सगळ्या स्पर्धकांच्या पायाकडे गेलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज होते. तिनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय. क्षणभर काय वाटलं कुणास ठाऊक. सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या पट्ट्यांवर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज तिनं घातले आणि ती स्पर्धेला उभा राहिली. बघता स्पर्धा सुरू झाली. बेभाव पोरं पुढे सुटली.
रिहा पळतीये, पाय ठेचकाळताय, रक्ताळताय, वेदना होत आहे, पण तिला फक्त त्याचं ध्येय दिसतंय, जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. त्या धपकलेल्या सगळ्या वेदना स्वतःची धावत राहिली, अखेर जिंकली. 100 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धेत ती पहिली आली. तिनं 3 स्वर्ण पदकं मिळवली. ती रिहा तुलोच सांगते, परफॉर्मन्स कुठात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग तुमच्या पायातल्या फुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या मुखातल्या जिद्दीने येतो. जिद्द हवी फक्त ध्येय गाठायची. साधनं असोत नसोत, परिस्थिती असेल नसेल, फरक काय पडतो. नायके कंपनीला या मुलींची ही सगळी कथा करावी. त्या नायके कंपनीने या रेखा बोलूसला दत्तक घेतलेला. सगळा खर्च नायके सगळा पूर्ण लक्षात पूर्ण एकाग्र देतो. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला फक्त सुरुवात करा. सगळी सृष्टी सहकार्य करायला तुमच्या पाठीशी उभी असते. सगळी सृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय 1645 ला महाराजांनी तोरणा घेतला आणि त्याचवेळी महाराजांची समोरच्या राजगडावर पडली. हे बसाव होता म्हणजे घेतला राजगड तर बांधायला हवा, पण बांधायचा पैसे हवे, पण होते कुठं महाराजांनी. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. मग आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. म्हटले का महाराज, नाही. महाराज म्हटले पैसे येतील तेव्हा येतील, राजगड घेऊन तर टाकू. महाराजांनी राजगड घेतला आणि त्याच वेळी तोरणाचं बांधकाम चालू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असतो. सुरुवात करा. पोचतं कोण? जो सुरुवात करतो तो सुरुवात करत नाही तो पोचेल कसं? मला IAS व्हायचं आहे, सुरुवात तर करा. मला IPS व्हायचं आहे, सुरुवात करा. डॉक्टर, सुरुवात तर करा. मी परवा सायंकाळी मावळ केदार रस्त्याने निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सदग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं का थांबलाय. म्हटलं नाही, डोंगरावर जायचं. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच रस्त्याने निघालो. पहाटे तो सदग्रस्त तिथंच मला दिसला. मी म्हटलं अरे वा, डोंगरावर जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे तुला रात्री कंदील दिला होता ना. तो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लाभ घ्यायचा आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येतच आहे. सुरुवात तर करा. जिजाऊ शैक्षणिक संस्था तुमच्या सोबत त्या कंदिलासारखी आहे. पाऊल तर उचला. पुढच्या पावलासाठी उजेड द्यायचं काम ती करतेच. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखोची आणि महाराजांची 20,000. आता महाराजांनी काय करा, त्यांची लाखभर आपली 20,000 डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज करा. मग महाराज काय नको लढायला नाही. 20 तर 20 सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. आणि 1670लाच महाराजांनी प्रबळगड घेतला. प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसवले. प्रबळगडाच्या मार्गावरनं निघाला. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच अचानक महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. आहे आहे खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात
घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधात ही लढाई आणखी तीव्र केली. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. इथं तर इतकं उलट घडतंय की करावी म्हणून सांबरे साहेब मागवत नाही. करो आणि काय कठीण काय तुम्ही एकदा मनातून ठरवलं ना करायचंय बस. या जगामध्ये सोपं आणि कठीण असं काही नसतं, काही नसतं. जी गोष्ट तुम्ही वारंवार करता ती तुमच्यासाठी सोपी, जी तुम्ही करत नाही ती तुमच्यासाठी अवघड. मग अवघड गोष्ट सोपी करायचा एकच मार्ग आहे, अवघड गोष्ट वारंवार 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 करा, म्हणजे ती आपोआप सोपी होते. आणि सातत्यानं केल्यामुळे आपण करू शकतो हा विश्वास येतो. त्या विश्वासातून आत्मविश्वास निर्माण होतो. जिजाऊ शैक्षणिक संस्थेमधून मागच्या वेळी 58 लोक पोलीस म्हणून भरती झाले. 58. कोकणातनं पहिल्यांदा इतक्या संख्येनं मुलं पोलीस मध्ये भरती झाली. ते 58 भरती झाले आणि उरलेल्या 5000 विश्वास आला. हो सकता है, हो सकता है. केलं म्हणजे विश्वास येतो. तुमच्यातले काही यशस्वी झाले म्हणजे आत्मविश्वास वाढतो. आणि एकदा आत्मविश्वास तयार झाला की या बिलीव्ह सिस्टीम मधनं ऍटिट्यूड तयार होतो. फार महत्वाचा आहे हा ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी ते ठरतं. आता ऍटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. ऍटिट्यूडचा पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. या प्रकारची माणसं फार खतरनाक असतात. त्यांना काहीही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. नाही जमणार, नाही जमणारच. बरं ते त्याला जमणार नाही इथपर्यंत मर्यादित नाही, त्याला काही विचारत नाही, कुणाला जमणार नाही, इम्पॉसिबल, अशक्य. हे झिरो ऍटिट्यूड. काही सांगा. मी कायम सांगतो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची असते. चळवळ मोडीत काढायला कायम उभं. हे झिरो ऍटिट्यूड जमणार नाही. याच्यातला दुसरा प्रकार आहे तो आहे लोअर ऍटिट्यूड. ही माणसं पण भयानक. ह्यांनाही काही सांगतात, यांचं उत्तर ठरले तुम्हाला नाही जमणार. पण यांचं एक बरं आहे, ही म्हणतात पण तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल ना जरा काहीतरी करूया, पैसा बिसा कमवू, मर्सिडीज वगैरे घेऊ, नाही मला नाही, पण तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत. लोअर ऍटिट्यूड, तू कर. म्हणजे आपण एखाद्याला म्हटलं ना चल ना सांबरे साहेबांनी चांगला कार्यक्रम घेतला, काहीतरी करूया, नाही करूया, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का. मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. लोअर ऍटिट्यूड तुम्ही करा. याच्यातला तिसरा प्रकार जो आहे तो ऍव्हरेज ऍटिट्यूड. ही माणसं यांना काही सांगा, यांचं एक वाक्य कायम ठरलेलं असतं. ही जिंकू म्हणत नाहीत, करूच म्हणत नाहीत. ऍव्हरेज ऍटिट्यूड वाल्यांचं एकच वाक्य, नाही काय हरकत नाही, प्रयत्न करून बघायला करू ना, प्रयत्न करून हरकत काय आहे, ते कायम प्रयत्न करत असतात. ऍव्हरेज. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा, येस आय कॅन, आय कांट म्हणतच नाही, इम्पॉसिबल हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. काही सांगा, परिस्थिती असो नसो, येस आय कॅन. गरीब असा श्रीमंत असा, येस आय कॅन. इम्पॉसिबल नथिंग. विषयच या जगात यशस्वी कोण झालाय? चॅम्पियन्स ऍटिट्यूड, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. मला एका प्रश्नाचं उत्तर, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण?
जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? तो काय निवडून आला का? काहीच नाही असं. मग सिंह जंगलचा राजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? बाबा उंच आहे म्हणून केला पाहिजे? नाही. तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? नाही. तो कोल्यासारखा हुशार आहे का? नाही. तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? नाही. मग काहीच नाही. मग तरी सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणतो. याचे वाटणं आहे ना, तो वाटणं म्हणजे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. येस आय एम द किंग. तुम्हाला राजा व्हायचा आहे ना, तुम्हाला स्वतःला आधी वाटलं पाहिजे येस आय एम द किंग. हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड, हा चॅम्पियन्स ॲटिट्यूड. जग तुम्हाला घडवत नाही, तुम्ही स्वतःला घडवा. चॅम्पियन्स ॲटिट्यूड तुम्हाला घडवतो. आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? एलॉन मस्क. 183 देशाची संपत्ती एकीकडं आणि एकट्या एलॉन मस्कची संपत्ती एकीकडं. 26,000 करोड त्याची रोजची कमाई. पर डे 26,000 करोड. ती बापचा त्याने कमावलेली संपत्ती नाही. त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या आयुष्यात त्यांनी कमावलेली संपत्ती. कधी काळी फुटपाथवर झोपत होता, आज ट्रिलियनियर आहे. काय आहे त्याच्याकडं? काय केलं त्यांनी? तो आजचा विचार करत नाही बसला, तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. आज बसला की तो आजचा नव्हे, मला आज काय काय करायचं आहे, नथिंग. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे हे ठरवतो. आणि एकदा त्याचं ठरलं मला पुढच्या 10 वर्षात हे करायचं आहे, तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतर लोकांना जे करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ते 1 वर्षात करतो. म्हणजे आता जो एलॉन मस्क नंतर श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने एलॉन मस्क श्रीमंत काय? त्याला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क 1 वर्षात. पहिला माणूस आहे एलॉन मस्क ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातले पेट्रोल डिझेल संपे, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपे. गाड्या चालतील कशा? दुसऱ्यानं काय केली? टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी त्यांनी उभा केली. इराण अमेरिकेचं युद्ध सुरू झालं, पेट्रोल डिझेलची टंचाई सगळ्या जगाने एलॉन मस्कच्या टेस्ला घेतली आहे. का ट्रिलियनर झाला? याची परिस्थिती आज अशी ते त्यांनी कधी ठरवलंय? 10 वर्ष. तो का श्रीमंत आहे जगातला? त्याच्या कंपनीला 3 महिन्यात 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. इम्पॉसिबल, अशक्य. कुठली कंपनी 50,000 गाड्या इतक्या वेळात बनवू शकत नाही, पण तो एलॉन मस्क येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मी करेन. त्याने ऑर्डर स्वीकारली, काम सुरू झालं. पण कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते फ्रान्सला मिळत होतं. त्यांनी कंपनीला फोन लावला, मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणाली आहे, पाठवून देतो, 2-3 दिवसात पोहोचेल. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं खासगी विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनी काम रुकना नाही चाहिए. त्याला वेळेचं मोल माहिती आहे, त्याला वेळेची किंमत माहिती आहे. त्याला माहिती आहे वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही. आणि आपल्याला गरज असेल तर कुणाचा अर्धा तास आपल्याला उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं तो जिंकतो. वेळ नाही त्याच्याकडे अजिबात. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, आता एलॉन मस्क एकटा अवकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकले. नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना खाली आणलं. एलॉन मस्क स्वतःची स्पेसएक्स पाठवलं आणि सुनीता विल्यम्सला पाठवलं.
परवा एलॉन मस्क काय म्हटलं माहितीये, पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. मंगळावर शहर असेल. आमचं काय चाललंय मंडणगडमध्ये प्लॅन करायचा. तो मंगळावर असं म्हणता गेले. गेल्या 47वा वाढदिवस साजरा केला त्यांनी स्वतःचा. 47 कसा केला? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा 47वा वाढदिवस कसा साजरा केला असेल? अख्ख्या अमेरिकेत बोर्ड लागले असतील आमचे आधार स्तंभ. काय सेलिब्रेशन असेल वाढदिवस? कसा साजरा केला असेल 47वा वाढदिवस? एलॉन मस्कनं त्याचा 47वा वाढदिवस कसा साजरा केला माहिती आहे? आपल्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. अखंड. जगाचा श्रीमंत आहे तो. 2963 वन डे मॅचेस झाले वन डे क्रिकेटचा जन्म झाल्यापासून. पण 2963 वन डे एकाही क्रिकेटपटूला जगातल्या वन डे मध्ये द्विशतक करता आलं नव्हतं. इम्पॉसिबल, अशक्य. 50 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादं 200 शक्य आहे काहीतरी काय नाही. 2963 वन डे नाहीच. पण ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरला. आणि वन डेच्या जन्मापासून 2963 वन डे जे कुणालाही जमलं नव्हतं ते सचिन तेंडुलकरनं केलं. वन डेतलं पहिलं द्विशतक. मास्टर ब्लास्ट. येस आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. पॉसिबल काय नाहीच. दुसऱ्या दिवशी पत्रकार सचिन तेंडुलकरकडे गेले. का तुम्ही द्विशतक केलं? मग आज सकाळी उठल्या पहिले सगळे पेपर बघितले असते. सगळ्या पानावर पहिल्या तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. मग काय पहिल्यांदा पेपर वाचले का? सकाळी उठल्या मोबाईल हातात घेतला. सगळ्यांचे मेसेज आले असतील, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मग काय मोबाईल बघितला? सचिन तेंडुलकर काय म्हटले माहिती? तेंडुलकर म्हणाले, गेली 20 वर्षासाठी मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 20 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. मी रविवारची सुट्टी घेतली नाही. मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर. मी सकाळी उठल्या पेपर हातात घेतला असता मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी सकाळी उठल्या मोबाईल घेऊन बसलो असतो. मला भारतरत्न मिळालाच नसता. फक्त माझं ध्येय. मी तीच गोष्ट करतो जी मला माझ्या ध्येयाकडे नेते. बाकी कुठली नाही. सचिन तेंडुलकर सकाळी मोबाईल हातात आणि आम्ही कुठलं की मोबाईल नाही. रात्री महाराष्ट्रात काय घडलं कळलं पाहिजे. आणि तू पण सीएम आहे का डीसीएम आहे? बरं, एवढ्या सकाळी मोबाईल हातात घेऊन तुम्हाला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी एवढी सोन्यासारखी सकाळ वाया घालवायची? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सगळे टीव्ही बघता. तुम्ही टीव्हीवर कधी मर्सिडीजची जाहिरात बघितली? नाही. रोल्स रॉयसची? नाही. रेंज रोवर? नाहीच. ऑडी? नाही. विषयच नाही. टीव्हीवर ह्या गाड्यांच्या जाहिराती दिसतच नाही. का दाखवत नाही माहिती आहे? कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हा आपला ग्राहकच नव्हे. चुकून दिसणार नाही जाहिरात टीव्हीवर. हे आपलं काहीच नाही. पण तुम्ही मोबाईलवर कधी जाहिरात बघितली का मर्सिडीजची, ऑडीची? मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रवी सरकार 3000 कमाव. कोण आहे? तुम्हाला 3000 कमवायचे आहेत का? बिंदास मोबाईल घेत असेल. 30,000 तुमचं चालतंय का महिन्याचं? बिंदास टीव्ही बघत असेल.
पण तुम्हाला जर महिन्याला 3 लाख 3 करोड कमवायचे असतील तर या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत, हे पहिलं लक्षात ठेवा. त्या तुम्हाला ध्येयाकडे नेऊ शकत. परवा पंतप्रधानांबरोबर एलॉन मस्क होत आणि एलॉन मस्क सोबत त्याची 2 लहान मुलं होती. डिजिटल क्रांतीचा प्रणेता एलॉन मस्क. पण त्याच्या दोन्ही मुलांच्या हातात काय हवं? आयफोन पाहिजे होता, आयपॅड पाहिजे होतं. काय होते त्या दोन्ही मुलांच्या हातात? त्याच्या एका मुलाच्या हातात सिक्रेट ऑफ मॅथ्स नावाचं पुस्तक होतं आणि दुसऱ्या मुलाच्या हातात सुद्धा पुस्तकच होतं. एलॉन मस्क त्याच्या मुलांना मोबाईल देत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. त्याला माहिती आहे मुलांना काय द्यायला. स्टीव्ह जॉब्स ऍपलचा फाउंडर आहे. 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी स्वतःच्या मुलाला मोबाईल दिला आणि त्यांनी सगळ्या पालकांना सांगितलं तुम्ही देऊ. माझ्या माहितीनं काहीतरी कर्नाटकमध्ये आता 16 वर्षापर्यंत. अमेरिकन संसदेमध्ये डॉक्टर हॉर्वर्थ नावाच्या न्यूरोसायंटिस्टनी एक प्रबंध सादर केला. त्यात ते हॉर्वर्थ असं म्हणतात की मागच्या पिढीपेक्षा आताची पिढी बौद्धिक क्षमता, निर्णायक क्षमता, क्रिएटिव्हिटी मध्ये अत्यंत कमजोर आहे. स्मरणशक्तीच्या बाबतीत ते अत्यंत कमकुवत आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचं त्यांनी सांगितलं की मागच्या पिढीतला 40 वर्षाचा एखादा व्यक्ती उभा करा आणि त्याच्या शेजारी आत्ताचा 20 वर्षाचा मुलगा उभा करा. त्या दोनोकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल 40 वर्षापेक्षा तो 20 वर्षाचा मुलगा तुम्हाला वृद्ध वाटेल का? लहानपणापासून त्याच्या हातात अल्ट्रा व्हायलेट रेज फेकणारा मोबाईल आला. 40 वर्षाच्या माणसाच्या हातात नव्हता. म्हणतो आधी देखणार तरुण आहे. तुम्ही बघा कॉलेजला जी मुलं जातात त्यांचे आई वडील त्यांच्या बरोबर गेले तर बाकीचे विचारतात हे ऍडमिशन घ्यायला आलेत का? इतके ते तरुण दिसतात. तुमची मुलं 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ पुस्तक घेऊन एका जागी बसू शकत नाही. 1 तास नाही म्हणत मी, 1 मिनिट. त्यांचा मेंदू स्थिरच होऊ शकत नाही कारण त्यांना रील्स बघायची सवय नाही. एक रील्स 1 मिनिटाची असते. जस्ट स्क्रोल स्क्रोल स्क्रोल. त्याच्या मेंदूला सवय झाली. आता तो नाही बसू शकत. त्याला वर्गात 1 तास जरी बसवला तरी 38 मिनिटं त्याचं माइंड भरकटत असतं असं डॉक्टर हॉर्वर्थ सांगतो. अमेरिकन संसद आता कायदा करते. धोका फक्त मुलांना नाहीये, धोका उद्या देशाला आहे. या पिढीकडे जर बौद्धिक क्षमता नसेल तर उद्याचा देश कोण चालवेल? या मुलाकडे जर निर्णय क्षमता राहिली नाही तर उद्याच्या देशाच्या निर्णयाचं कोण करेल? या लोकांकडे जर क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन राहिलं नाही तर उद्या शोध संशोधन कोण करेल? निर्मिती कोण करेल? लक्षात घेतलं पाहिजे. धोका सगळ्यात मोठा तो आहे. कुठल्या दिशेला निघालोय आम्ही? मी वारंवार सांगतो तुमची मुलं अपयशी होतात याचा अर्थ त्यांच्यात काही कमतरता आहेत म्हणून नव्हे. ती अभ्यासाला कमी त्यांच्या ध्येयाकडे पूर्ण एकाग्रतेनं जात नाही हे त्याचं सगळ्यात मोठं कारण. हिंदुस्थान प्रभू श्री रामचंद्रांपेक्षा हनुमानजींची मंदिरं जास्त. का? 2 गोष्टी आहेत हनुमानजींच्या. प्रत्येक गावात असायला जाऊन तो संदेश पुढच्या पिढीने गेला. रावणाला मारलं. श्रीराम सीतामाते सहित अयोध्येला आले आणि त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना सीतामातेने भेटवस्तू दिली. सगळं झालं आणि अचानक सीतामातेचं लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या हनुमानजीकडे गेलं. कारण ज्यांनी सगळ्यात मोठं काम केलं तेच राहिले. ते धावत धावत हनुमानजी इथं काय करता, या इकडं. म्हणून हनुमानजीला द्यावं काय? सगळ्यांना सगळं देऊन संपले. आता द्यायला काय? अचानक सीतामातेचं लक्ष स्वतःच्या गळ्यातला मोत्याच्या रत्नहाराकडे गेलं. त्यांनी पटकन गळ्यातला मोत्याचा रत्नहार काढला आणि हनुमानजींना भेट म्हणून दिली. स्वस्त झाला. सीतामाता बाकीच्या पाहुण्यांना बघायला गेली. काही वेळानंतर अचानक सीतामातेचं लक्ष पुन्हा हनुमानजींकडे गेलं. त्याच खांबाखाली बसून हनुमानजी तो दिलेला मोत्याचा रत्नहार हातात घेऊन त्यातला एक एक मोती दातात फोडत होते आणि उघडून बघत होते. सीतामातेला काय कळेना एवढा मौल्यवान रत्नहार आणि बाबा फोडतोय का
मोती का फोडताय? हनुमानजी म्हणाले, मोत्यात राम आहे का पाहतोय. मोत्यात राम आहे का पाहतोय. अहो मोत्यात कसा राम असेल? नाही, तसा तो रत्नात झटकन त्यांनी सीतामातेला देऊन टाकला. मग मला याचा उपयोग काय? ज्याला राम नाही, माझ्या कामाचा नाही. माझा श्वास राम, माझा ध्यास राम, माझं जगणं राम, माझं वागणं राम. मला करायचंय काय? जे श्रीराम सांगतील ते. आयुष्य राम राम. हनुमानजींचं थिएटर ते त्याच गोष्टी स्वीकारत होते ज्या त्यांना रामाकडे घेऊन जात होत्या. ज्या गोष्टी रामाकडे जाण्यापासून त्यांना अडवत होत्या, त्या गोष्टी त्या बाजूला फेकून देत होत्या. आमच्या मुलांना सांगा, तुझं ध्येय ठरलंय ना, मग ध्येयाकडे जाण्यासाठी हनुमानजी. जी गोष्ट तुला तुझ्या ध्येयाकडे येईल तीच स्वीकार. जी गोष्ट तुला तुझ्या ध्येयाकडे जाण्यापासून विचलित करेल, रोखेल, बाजूला टाकेल, सरळ बाजूला टाक. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे काही असू दे नसू दे, फक्त एक गुण आमच्यात जायला सातत्य. बस एकच. तुम्ही स्वतःला काही म्हणा, मला बुद्धी आहे नाही, मला ताकद काही काही असेल नसेल, फक्त एक गुण हवा, सातत्य. त्याच्या बळावर तुम्ही काहीही मिळवू शकता. काही पाण्याचा एक थेंब वजनासारख्या कठीण दगडावर पडत राहतो, पडत राहतो, पडत राहतो, आणि एक दिवस तो वजनासारखा कठीण दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं नाही, सतत 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 पडायच्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यात. जी गोष्ट मिळवायचं आहे ना, सतत 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 ठोके घाला, सतत सतत अभ्यास करा, सतत सतत फक्त त्याचाच विचार करा. अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं दर 7 सेकंदांनी एक थेंब पडतो. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली सातत्य चुकलं. दर 7 सेकंदांनी एक थेंब. आज जगातली सगळ्यात मोठी नदी बनली. पुढं करा, पण रोज करा. सातत्यानं 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 सातत्यानं. मायकल फेल्प्स पहिला माणूस आहे ज्याने ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदके मिळवली जलतरणात. 8. ऑलिम्पिकच्या आधीच 1 वर्ष त्यांनी घोषित केलं, या ऑलिम्पिक मध्ये मी 8 स्वर्ण पदके मिळवेन. पण नेमका त्याचा अपघात झाला. डॉक्टरांनी सांगितलं पाण्यात उतरायचं नाही, पाण्यात उतरायचंच नाही. आई मोडला होता. म्हटलं पण मी हाताचे व्यायाम तर करू शकतो. पाय हलवत नव्हता, हात 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 हलवत राहील. पाया हाताची ताकद मिळवत राहील. ऑलिम्पिक झाली आणि कोणाला पटलं नसतं. ऑलिम्पिकच्या आधी ज्याचा अपघात झालाय तो मायकल फेल्प्स त्या ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदकांचा मानकरी झाला. पत्रकारांनी त्याला विचारलं, कसं काय 8 स्वर्ण पदक कशी काय? मायकल फेल्प्स म्हटला, पाठीमागं ऑलिम्पिक मध्ये एका जलतरणपटूला यापूर्वी 6 स्वर्ण पदके मिळाली होती. 6. मी त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात 6 सुवर्ण पदक मिळवण्यासाठी तो रोज 8 तास पाण्यात सराव करत होता. रोज 8 तास पाण्यात सराव. मी विचार केला, रोज 8 तास पाण्यात सराव केला तर 6 सुवर्ण पदक मिळतात. मला 8 मिळवायची आहेत, म्हणजे मला रोज 10 तास पाण्यात सराव करायला. रोज 10 तास. आणि गेली 4 वर्ष झाली मी रोज 10 तास पाण्यात आहे. रोज 10 तास. यश गुड नाईट. त्याची किंमत द्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, कष्ट द्यावे लागतात. तुमचे जितके कष्ट मोठे तितकं तुमचं यश मोठं. रोज 10 तास पाण्यात. रोज. एक दिवस आंघोळीला 15 मिनिटं जास्त झाली तर आपण 10 तास पाण्यात आहे. 10 तास कसं मिळतं हे सांगा ना आमच्या पोरा. अडचण काय? भाग मिल्खा भाग पिक्चर बघितला असेल, त्याचा प्रशिक्षक सांगतो भाग मिल्खा सिंग पहिला राऊंड पूर्ण करतो, दुसरा तिसरा चौथ्याला दमतो.
खापा टाकतो भाग वाचवर तोंडातलं रक्त येतं भाग मिल्खा श्वास होतो छाती जड होते रक्त येत आहे आणि प्रशिक्षक सांगतो भाग मिल्खा सिंग प्रशिक्षकाला म्हणतो आता आणखी पडलो तर मी मरेन मग मर तुझे 5 राऊंड पळलायस ते 5 राऊंड तुला विजयी करणार नाही आता जो 6वा पळशील ना तो तुला गोल्ड मेडल देईल पण जिथं तुमच्या क्षमता संपतात आणि त्याच्यानंतर जे तुम्ही धावता ते तुम्हाला यश उठून करणं म्हणजे क्षमतेच्या पलीकडे क्षमतेच्या लक्ष्मण बेशुद्ध पडली सुदेशना वैद्यांनी सांगितलं पूर्णागिरी पर्वतावरच संजीवनी वनस्पती आणावी लागेल तरच श्रीरामाने बघावं नका हनुमानजी हनुमान पूर्णागिरी संजीवनी आता हनुमानजी असं म्हटले का नाही बरोबर नाही ते आहे तुम्हाला माहिती नाही लोकेशन हनुमानजींचं वैशिष्ट्य काय माहिती जे सांगितलंय ते केलंय कारण नाही अजिबात काही सांगा चॅम्पियन साठी किडू काय येस आय कॅन जे सांगाल ते इम्पॉसिबल काहीच नाही निघाले हनुमानजी पूर्णागिरीवर पोहोचले संजीवनी वनस्पती घ्यायची कुठली संजीवनी माहिती कोणाला आहे कुठली वनस्पती मग आता काय ते परत आले असते नाही बघितलं सगळं ते माहीतच नाही का ते कोणाला माहिती असा पण भेटला पण नाही काही हो ही वनस्पती का ती वनस्पती कुठली का असेना काय केलं हनुमानजींनी अख्खा द्रोणागिरीच उचलला चलो एक वनस्पती आणायला सांगितलं तुम्ही काय केले जेवढं सांगितलंय तेवढंच करणार नाही त्यापेक्षा ते पटीनं जे अधिक करतात ते इतिहासात सांगितलंय एवढं काय खाली 4 प्रश्नांची उत्तरं द्या आणि येत होता ना 5वर कशाला वेळ घातला तर सगळे सोडावं किंबहुना अधिक सोडावं तो 100 पैकी 110 मिळतो अधिक वनस्पती काय लंकेला जायचंय सीतामाता फिटाईत करा श्रीरामाने परत हनुमानजी आता त्यांना तर अनुभवच नव्हता समुद्र पार करायचा नाही आपण गेलोच त्यांना एक शापही हनुमानजीला त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली किंवा त्याच्यात अपार बळ घ्यायचं जादूवंताने हनुमानजींना ती जाणीव करून दिली कसं येस आय कॅन चॅम्पियन ॲटिट्यूड घेतला उड्डाण उत्तरेकडं लंकेत पोहोचले सीतामातेला भेटले ती अंगठी दिली येताय श्रीराम काळजी करू नका एवढंच करून यायचं ख्याली खुशाली सांगणं आणि ख्याली खुशाली घेणं हनुमानजी रामाचे दूत आहेत ते कळण्यासाठी अंगठी देणं बस एवढंच काय केलं आणखी लंका जाणून सांगितलं का सांगितल्यापेक्षा अधिक हिंदुस्थानात ब्रह्मांडाची मंदिरं जास्त आहेत याचं कारण ध्येयापासून कधीही विचलित नाही झाले श्रीराम आणि दुसरी गोष्ट जे सांगितलंय त्याहीपेक्षा किती म्हणजे अधिक केलं तुमच्या मुलांना तुम्ही जितकं अधिक कष्ट कराल तितकं मोठं यश तुम्हाला आतापर्यंत कुणालाही मिळालं नाही असं यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आतापर्यंत कुणीही केले नाही असे कष्ट तुम्हाला करावेच लागतील हे सगळे बाकी अडचणी सोडून द्या आंधळे असणाऱ्या एरिक बेहनमेरने एव्हरेस्ट सर केलं आंधळा हे दिसतच नाही आणि एव्हरेस्ट सर केलं पत्रकारांनी विचारलं अहो तुम्ही एव्हरेस्ट सर केला चांगल्या माणसाला जमत नाही हजारो प्रयत्न पडले तिथं शिखरावर आणि तुम्ही आंधळे असून एव्हरेस्ट सर केला जमलं कसं एरिक बेहनमेर आंधळा म्हणूनच जमलं म्हणजे आंधळा असल्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाही मला फक्त हेच दिसत
तुम्ही तुमचा विचार अडचणीकडे केंद्रित केला, अडचणी वाढणार, आणि तुम्ही तुमचा विचार ध्येयाकडे केंद्रित केला तर फक्त ध्येय समोर दिसणार. लक्ष अडचणीकडे देऊ नका, लक्ष फक्त ध्येयाकडे द्या, फक्त ध्येया. 5 वर्षाची मुलगी उत्तम कृत्य करायची, जणू तिच्या पायात विद्युल्लता. लोक बघत बसायचे. तिच्या वडिलांना वाटलं पुरीच्या अंगी काहीतरी आहे, तिचं जीत व्हायला. त्या 5 वर्षाच्या मुलीला त्यांनी घेतलं मुंबईच्या एका नृत्यशाळेत. रामास्वामी भागावतार नावाचे नृत्य शिक्षक होते, त्यांच्याकडे घेऊन आले. माझी मुलगी उत्तम नृत्य करते, कृपया आपण तिला शिकवावं. ही 5 वर्षाची चिमुरडी. के.एस. भागावतार रामास्वामी म्हणाले, एवढ्या छोट्या मुलीला मी शिकवतच नाही. नाही 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 जमणार नाही, नाही जमणारच नाही. नो 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 नो. ते वडील गावाया करत आहे. अहो खरंच खूप छान नृत्य करते, तुम्ही पहा तर. शास्त्रीय नृत्य प्रतिम करते. नाही, इतकी लहान मुलगी नाही घेऊ शकत. शेवटी ते वडील गायावाया करत म्हणाले, विनंती म्हणून फक्त एकदा तिचं नृत्य बघा, आवडलं तर मग पुढे विचार करा. ते भागवतार तयार झाले आणि त्या 5 वर्षाच्या पोरीनं असं अफलातून नृत्य केलं की भागवतार धाडकन उठले, तिला उचलून घेतलं. आजपासून माझ्या नृत्यशाळेची विद्यार्थी 5 वर्षाची पोरगी नृत्यशाळेत जायला लागली. आपल्या कलेनं तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक शास्त्र, अनेक कला प्रकार तिनं जिंकले. 10वी मध्ये ती केंद्रात पहिली आली. अभ्यासातही हुशार, पण तिचं ध्येय ठरलं, मला नृत्य करायचंय बस. तिचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हायला लागले. 10वीची परीक्षा झाल्यावर ती तिरुचिरापल्लीवर मद्रासकडे जाणाऱ्या बसमधनं कुटुंबासहित निघाली होती. बस चेन्नईकडे निघाली आणि अचानक त्या बसचा अपघात झाला. सगळे इकडे तिकडे फेकले गेले आणि ही 14 वर्षाची पोर त्या बसच्या चाकाखाली आली. तिच्या पायावरनं चाकं गेली. डाव्या पायाचं हाड मोडलं, उजवा पाय जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तातडीचे सगळे उपचार केले. ती शुद्धीवर आली. तिने स्वतःच्या पायाकडे बघितलं. ते तेच पाय ते तिला नृत्यामध्ये जगाच्या ठिकाणावर होते. याच पायांच्या बळावर तर ते नाचणार होते. रक्ताळलेल्या शिवलेल्या आपल्या ती पायाकडे बघत राहिली आणि तिच्या डोळ्याने अकांत वाढला. डावा पाय बरा झाला, उजव्या पायाला केंद्रित झाला. आणि डॉक्टरांनी सांगितलं, तिला जगवायचं असेल तर पाय कापावा लागेल. आणि तिचा पाय एकदा स्वतःच्या पायावर उभे राहणार, नाचणार कशी? तिच्या स्वप्नांच्या चितड्यावर कोसळून गेली. एखादं ध्येय ठरवावं, ते पूर्ण करण्यासाठी झेपावं आणि नियतीचा असा फटका बसावा की सगळं उद्ध्वस्त होऊन जावं. त्या चिमुरडीच्या वाट्याला तेच तर सगळं आलं होतं. क्षमता होत्या, बुद्धी होती, प्रतिभा होती, कष्ट करायची तयारी होती, पण नियतीनं एका झटक्यात खरकं उद्ध्वस्त. हळूहळू ती पोर घोड्याच्या आधारावर चालत लागली. इकडं तिकडं फिरायला लागली. आता पुस्तकं घेऊन वाचायला लागली. एक मासिक तिच्या हातात पडलं आणि त्या मासिकात जाहिरात होती कृत्रिम पायाची. जयपूरला डॉक्टर सेठी कृत्रिम पाय बनवून देत होते. तिने वडिलांना सांगितलं, तत्काळ जयपूरला संपर्क केला आणि वडिलांसोबत ती डॉक्टर सेठीकडे जयपूरला पोहोचली. डॉक्टर सेठीने तिचा पाय बघितला. आपण बनवूया तुझ्यासाठी पाय, तू चालू शकशील. आणि तशी ताडकणी पोर म्हणाली, मी नाचू शकेन. डॉक्टर सेठी म्हणाली, तुझी इच्छा असेल तर जरूर नाचू शकशील. आणि डॉक्टर सेठीने तिच्यासाठी ॲल्युमिनियमचा पाय बनवला, जो फट होत होता, पडत होता. तो पाय तयार झाला. या चिमुरडीच्या स्वप्नांना आता बहर आला होता, मी पुन्हा नाचेन. तिने त्या ॲल्युमिनियमचा पाय घातला, सरावाला सुरुवात केली आणि बघता बघता त्या ॲल्युमिनियम पायाला टोचून लागलं. रक्ताच्या चिरकांड्या उडायला लागल्या. जिथं जिथं अंगात तिथं सगळा रक्ताचा सडा दिसायला लागला. रक्त दिसत होतं. वेदना दाखवत नव्हती, आपल्या आत दाबत होती.
बरं आल्या तर कदाचित त्या पोरीनं सगळं दाखवलं. वडिलांनी पुन्हा तिला घेतलं, जयपूरला गेलं. डॉक्टरांना पाय दाखवलं, जखमानी भरले, रक्त डॉक्टरांना कळालं काय त्रास झाला आणि पोरीनं सगळं सोसलं. ती कसली चिंता आहे स्वतःच ध्येय गाठायची, ती कसली उर्मी आहे. आता मात्र डॉक्टर सिटी त्या मुलीला म्हणाले, आता मला जर तुझी इतकी चिंता असेल तर मला त्याच चिंतेनं उत्तर करायचं. मी तुझ्यासाठी पाय बनवेन, असा बनवेन त्याच्या बळावर हवा तो कला प्रकार करू शकशील. डॉक्टर सेठीने तो पाय बनवून दिला. त्या पायाच्या बळावर तिचा परत सराव सुरू झाला. सतत 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 सराव. रक्ताळत होते पाय, दुखत होते, सुचत होते, वेदना होत होत्या, पण तिला तिचं ध्येय गाठायचं होतं. आणि अखेर ती तयार झाली. मुंबईच्या नाट्यगृहामध्ये तिचा कार्यक्रम ठेवण्यात आला. खचाखच भरलेला प्रेक्षागृह. आणि ही मुलगी त्या मंचावर आपले नृत्यप्रकार सादर करायला टाळ्यांचा कडकडाट वाढत गेला तसा तिचा उत्साही 2.5 तास तिला समोरच्या वृंदाला भारावून टाकला. तिथं नृत्य थांबलं त्यावेळेस सगळं सभागृह उभा राहिलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. त्याच टाळ्यांच्या कडकडाटाला झेलून तिला पुढे आला आणि म्हणाला की 2.5 तास ज्या मुलीचं नृत्य तुम्ही भारावलेपणानं पाहत आहात त्या मुलीला एक पाय नाही, एक पाय नाही. आणि सगळं सभागृह इम्पॉसिबल. पाय नसलेली मुलगी असं नाचूच शकत नाही. अशक्य, अशक्य. पण तीच मुलगी सांगत होती, येस आय कॅन, चॅम्पियन्स ॲटिट्यूड, करेक्ट, पॉसिबल. काय नसतानाही तिनं तिचं ध्येय पूर्ण केलं. त्याच मुलीच्या आयुष्यावर पुढे बायोपिक आला, नाचे मयुरी. आणि त्या चित्रपटात त्याच मुलीनं भूमिका केली, सुधा चंद्रन, जी पुढे अनेक चित्रपटांची अभिनेत्री झाली. संकट येतात पण ते आपल्याला उघडून टाकण्यासाठी नव्हे तर आपण विक्रम उडावे. विक्रम उडायला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था सातत्याने अशा विक्रमवीरांच्या शोधात आहे. तुम्ही ठरवा, आम्हाला लागा. निलेची सामऱ्या सगळ्या शक्तीनिशी तुमच्या पाठीशी उभा राहा. आपल्यात सगळं आहे, आपण सगळं करू शकतो. फक्त उरात चॅम्पियन्स. येस वी कॅन. पुन्हा मी म्हणेन की जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे त्या आवाजाला आणि गाणीला. महाराष्ट्राने आज त्या गायक भरभरून प्रेम मिळाला. जी वाणी, जे शब्द ऐकण्याकरता सातत्यानं हा सगळ्यात हा मंत्रमुग्ध होतानाचं चित्र कित्येक वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे. आणि त्याच सगळ्या गोष्टींच्या अनुभूती आपण इथं पाहतोय. या सगळ्या कार्यक्रमाला लागला सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक वर्ग, कॉलेजचे प्राचार्य, कॉलेजचे शिक्षक. विचार केला तुम्ही अपयशी, तुम्ही सकारात्मक विचार केला सगळं सकारात्मक, तुम्ही नकारात्मक विचार केला सगळं नकारात्मक. तुमचा विचार हेच तुमचं आयुष्य घडवलं किंवा बिघडवलं. या जगात दुसऱ्या कुणालाही लागत नाही तुमच्या आयुष्यावर तुमचा परिणाम करायची, घडवण्याची, बिघडवण्याची अजिबात नाही. तुम्ही जे तुमचं घडेल ते तुम्ही घडवा. जग नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त ठरवायला. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि जीवशास्त्रीय संशोधक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचं बनू शकता, इंजिनियर बनू शकता, वकील बनू शकता, शास्त्रज्ञ बनू शकता, क्रिकेटपटू बनू शकता, अभिनेता बनू शकता. जे हवं ते. तुम्ही कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी जन्माला आला, कोणत्या परिस्थितीत जन्माला आला, काही फरक पडत नाही. तुम्हाला व्हायचंय ना, बस तुम्ही ठरवा आणि कामाला लागा. संपला विषय. शास्त्रज्ञ म्हणतात तुम्ही फक्त आम्हाला नवजात बाळ द्या.
मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार श्रम. जिजाऊ शैक्षणिक संस्थेचं वारंवार अभिनंदन एवढ्यासाठी करतो ते या संस्कार श्रम वयाला म्हणजे ओल्या मातीला घडवताय जिथं घडायची 100% शक्य 100%. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट. फक्त एक गोष्ट गरजेची, जितक्या लवकर तितक्या लवकर ध्येय ठरवा. 12 वर्षाचे होते शिवबाराचे. शहाजीराजांनी मासाची जमीन ठरवली. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील. ते कर्नाटकात राज्य उभा करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाची जमीनच्या सोबत पुण्यास येतील आणि ते महाराष्ट्रात स्वराज्य उभा करतील. वय किती आहे? 12 वर्ष. ध्येय ठरलं. मासाहेबांबरोबर शिवबाराजे पुण्याकडे निघाले. जाते वेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. शहाजीराजांनी जाते वेळी काय दिलं आपल्या पुत्राला? स्वप्न दिली, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रे? प्रतिपंच चंद्र लेखेवर मुद्रा वर्गिष्णू विश्ववंदिता शाहजुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजा. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो आहे? प्रतिपंच चंद्र लेखे वर्गिष्णू विश्ववंदिता. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमची मुद्रा वाढत वाढत राहील आणि एक दिवस ती विश्वाला वंदनीय होईल. पुत्र कुठं आहे? अजून बेंगलोरातच आहे. पुण्याला जायचंय. स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगताय आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का? नाही, तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालाचा नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पुरे इतिहास घडवतील. का कोकणातली मुलं IAS का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं IPS का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं IITS का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं शास्त्रज्ञ का नाही होऊ शकत? सगळं होऊ शकतात. अडचण काय? हा विश्वास दे म्हणजे त्याला आपोआप त्याच्या ध्येयासाठी तयार कर. शहाजीराजांनी ते केलं. तुम्ही करणारच, राज्य उभा राहणारच, हा विश्वास आहे. ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण कसं असतं?